नमस्कार, आशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत काजू मसाला। तर रोजच्या भाजीला जेवढा वेळ लागतो त्याच्यापेक्षा कमी वेळेमध्ये आपण हा काजू मसाला तयार करणार आहोत। तर खूप छान असा भन्नाट चवीचा एकदम सोप्या पद्धतीने आपण घरगुती मसाल्यामध्ये हा काजू मसाला बनवणार आहोत। हॉटेलमध्ये मिळतो, धाब्यावरती मिळतो, तशाच पद्धतीने आपण हा मसाला बनवणार आहोत, पण खूप सोप्या पद्धतीने आणि अगदी कमी साहित्यामध्ये, कमी मसाल्यामध्ये। रोजच्या भाजीला जे मसाले घालतो तेच मसाले घालून आपण हा काजू मसाला बनवलेला आहे। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। शेजारी बेल आयकनचं बटन आहे ते क्लिक करा, म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील। चला तर आपण काय काय साहित्य घेतलं ते बघूया। गॅसवरती आपण कढई ठेवून घेतली, याच्यामध्ये एक मोठा चमचा तेल घालून घेतले। गॅस कमी ठेवायचा आहे। तेल गरम झालं की इथे मी अर्धा कप काजू घेतलेले आहेत आणि वजनी प्रमाणामध्ये जवळपास 50 ग्रॅम हे काजू आहेत। आता हे काजू आपल्याला कमी गॅसवरती छान असे आतमधून खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचे तेलामध्ये। गॅस कमीच ठेवायचा आणि कमी गॅसवरती सतत असे हलवत राहायचे आणि आतून बाहेरून असे छान असे खमंग होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे। खूप छान लागतात। घाई करायची नाही आणि गॅसही मोठा करायचा नाही। तर कमी गॅसवरती आपल्याला छान असा गुलाबी रंग येईपर्यंत हे काजू तेलावरती भाजून घ्यायचे। तर बघा हलकासा कलर बदललेला आहे। आता आपण हे काढून घेऊया। अशा पद्धतीने आपल्याला हे तेलावरती भाजून घ्यायचे। आता हे तेलामधून आपण काढून घेऊया। खूप जास्त लालसर करायचे नाही, हलकासा गुलाबी रंग आला की आपण आता काढून घेतलेले आहेत। आणि मी बघा अशा पद्धतीने तेलामधून हे काजू काढून घेतलेत। अशा पद्धतीने मस्त असा कलर आलेला आहे। आता हे साईडला ठेवूया आणि कढईमध्ये जे शिल्लक तेल आहे याच्यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे। तर मध्यम आकाराचे 2 कांदे घेतले आणि अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत। आता कांदा आपल्याला जास्त लालसर करायचा नाही, हलकासा याचा कलर बदलला की आपण बाकीचं साहित्य घालून घेऊया। फक्त मऊसूत कांदा करून घ्यायचा आहे आपल्याला। गॅस इथे मी मध्यम ठेवलेला आहे। मध्यम गॅसवरती आपण आता हा कांदा मिक्स करून घेतलेला आहे। तर बघा अशा पद्धतीने कांदा हलकासा मऊसूत झालेला आहे आणि थोडासा कलर बदललेला आहे, जास्त लालसर करायचं नाही। अगदी हॉटेलमध्ये, धाब्यावरती जसा काजू मसाला भेटतो त्याच पद्धतीचा आपण काजू मसाला घरी बनवणार आहोत। तर ही सोपी पद्धत आहे आणि झटपट देखील तयार होतो। तर बघा याच्यामध्ये मी 2 हिरव्या मिरच्या मोडून घालून घेतलेल्या आहेत आणि छोटे 4 तुकडे इथे मी अद्रकचे घालून घेतले। जवळपास इथे 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या, त्या देखील आपण घालून घेतल्या। आता कांद्यासोबत एकत्र करून घेऊ। गॅस इथे मी कमीच ठेवलेला आहे। कमीच गॅसवरती आपण आता हा कांद्याचा जास्त रंग आपल्याला बदलायचा नाही किंवा जास्त लालसर करायचा नाही। आता एकत्र करून घेतलेला आहे छानपैकी। आता याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचे। तर छोट्या आकाराचे 2 टोमॅटोचे मी अशा पद्धतीने फोडी करून घेतल्यात। टोमॅटो जर मोठा असेल तर एकच घालून घेतला तरी देखील चालेल। आता टोमॅटो देखील आपण कांद्यामध्ये एकत्र करून घेऊ। आता याच्यामध्ये आपण कोथिंबीर घालून घेतलेली आहे। कोथिंबीर घालून घेतल्यानंतर पुन्हा आपल्याला हे एकत्र करून घ्यायचे। तर बघा एकत्र करून घेतलेला आहे। गॅस कमी ठेवायचा आहे आणि सतत आपल्याला 2-3 मिनिटं हा मसाला छान असा भाजून घ्यायचा आहे। तर आता इथे मी काजू घेतलेले आहेत। तर जवळपास इथे 15 ते 16 काजू आहेत। हे मी संध्याकाळी भाजी बनवली तर दुपारीच भिजत ठेवले होते आणि तुम्हाला जर जास्त वेळ नसेल तर 1 तास तुम्ही गरम पाण्यामध्ये सुद्धा भिजत घालू शकता। आता हे 15 ते 16 काजू भिजवून घेतलेले आपण या कांद्यासोबत एकत्र करून घेऊ। बघा अशा पद्धतीने मसाला जर बनवून घेतला तर जशी आपण बाहेर खाण्यासाठी जातो काजू मसाला, तशाच पद्धतीचा काजू मसाला आपण घरी सुद्धा बनवू शकतो। तर आता बघा हे एकत्र करून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये 1 चमचा कसुरी मेथी घालून घेतली। ज्यावेळेस आपण हॉटेलमध्ये, धाब्यावरती काजू मसाला खातो तर त्याला छान असा स्वाद असतो, छान अशी टेस्ट असते। तर हॉटेलमध्ये, धाब्यावरती अशा पद्धतीने प्रत्येक भाजीमध्ये कस्तुरी मेथीचा वापर केलेला असतो। तर बघा आता आपण कस्तुरी मेथी घालून घेतल्यानंतर एकत्र करून घेतलेला आहे। गॅस इथे मी कमी केलाय। आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया 1-2 ते 2.5 मिनिटासाठी। गॅस कमी करून ठेवायचा आणि 2-2.5 मिनिटासाठी अशा पद्धतीने झाकण ठेवायचं, म्हणजे कांदा, टोमॅटो छान असं मऊसूत होतो मसाला, खूप छान असा, आणि ग्रेव्ही आपली छान होते। अशा पद्धतीने मसाला बनवून घ्यायचा। तर बघा आता पुन्हा एकत्र करून घेऊया आणि कांदा, टोमॅटो छान असे मऊसूत झालेले आहे। कांद्याचा रंग अजिबात आपण बदलू दिलेला नाही। आता आपण गॅस बंद करूया। आपला छान असा हा मसाला झालेला आहे। तर बघा कांदा, टोमॅटो छान असे मऊसूत झालेत।
आता हे थंड झालं की आपण आता याचं वाटण करून घेऊया. तर पूर्णपणे थंड करून घेतल्यानंतर आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊ. गरम असताना अजिबात आपल्याला मसाला वाटण करायचं नाही, थंड झाल्यानंतरच वाटण करून घ्यायचं आहे. वाटलं तर याच्यामध्ये 2-3 चमचे पाणी घालू शकता, गरज पडत नाही वाटलं तर 2-3 छोटे चमचे पाणी देखील घालू शकता. तर बघा मी मसाल्याचं वाटण करून घेतलंय, छान अशी पेस्ट तयार झालेली आहे, अगदी बारीक असं आपण वाटण करून घेतलेलं आहे. असा मसाला वाटून घ्यायचा. मी याच्यामध्ये अजिबात पाणी घातलेलं नाही, टोमॅटो होते तर पाण्याची गरज सुद्धा पडलेली नाही. आता गॅसवरती आपण तीच कढई ठेवून घेतली. आता याच्यामध्ये पुन्हा 1 मोठा चमचा आपण तेल घालून घेऊया. याच्यामध्ये मी पाव चमचा लाल तिखट घालून घेतलेला आहे. तेल हलकसं गरम झालं की लगेच आपल्याला याच्यामध्ये लाल तिखट घालून घ्यायचे. असं केल्याने काय होतं की आपल्या ग्रेव्हीला छान अशी तरी सुटते. अशा पद्धतीने तेलावरती फेस यायला सुरुवात झाली की लगेच आपल्याला याच्यामध्ये वाटण करून घेतलेला मसाला घालून घ्यायचा आहे. मिरची पावडर सुरुवातीला घालून घेतली की अशा पद्धतीने बघा आता मसाल्यावरती छान अशी तरी दिसते आणि मसाल्याचा रंग देखील तुम्हाला लगेच बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने तुम्ही मिरची पावडर जरी नाही घातली तर लाल तिखट सुद्धा थोडंसं घालू शकता अगोदर आणि बाकीचे मसाले आपण नंतर घालणार आहोत. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेतलं, एकत्र करून घेऊया आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला आता हे शिजवून घ्यायचं आहे. तर बघा कमी गॅसवरती हा मसाला मी शिजवून घेतला, छान अशी तेल सुटलंय मसाल्याला, अगदी छान असा शिजवून घेतलाय. कमी गॅस ठेवायचा किंवा याच्यावरती तुम्ही झाकण सुद्धा ठेवू शकता. 2-3 वेळेस आपण मिक्स करून घेतला होता आणि मसाला छान असा आपला तेल सुटेपर्यंत आपण शिजवून घेतलेला आहे. असा मसाला शिजवून घ्यायचा म्हणजे ग्रेव्ही खूप छान अशी आपली तयार होते. तर एकत्र करून घेऊया. आता गॅस इथे मी कमी केलाय. आता याच्यामध्ये आपल्याला सुके मसाले घालून घ्यायचे. तर पाव चमचा इथे मी जिरे पावडर घालून घेतलेली आहे. पाव चमचा याच्यामध्ये आपण धना पावडर घालून घेतलेली आहे. पाव चमचा आपण हळद पावडर घालून घेतलेली आहे. 1 मोठा चमचा आपण इथे मसाला घालून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आपण आता चवीप्रमाणे मीठ सुद्धा लगेच घालून घेऊया आणि थोडंसं अगदी पाव चमचा याच्यामध्ये मी लाल तिखट घातले. सुरुवातीला देखील आपण लाल तिखट घालून घेतलेलं होतं. चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं. आपण किती भाजी बनवणार आहे त्यानुसार मीठ घालून घ्यायचं आणि एकत्र करून घ्यायचे सर्व मसाले. तर आपण जे रोजच्या भाजीला मसाले घालतो तेच मसाले घालून आपण काजू मसाला बनवणार आहोत. जे आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये रोजच्या भाजीला जे मसाले घालतो तेच मसाले घालायचे. छान असा काजू मसाला तयार होतो. आता सर्व जिन्नस आपण एकत्र करून घेऊ. मसाले घालून घेतल्यानंतर पुन्हा 1-2 मिनिटांसाठी मी हे छान असं शिजवून घेतलं आणि तुम्ही बघू शकता मस्त असा मसाला आपला तयार झालेला आहे. आता हे एकत्र करून घेतलं की याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचे. तर 1 ग्लास इथे मी पाणी घालून घेतलेलं आहे. पाणी घालून घेतल्यानंतर छान असं एकत्र करून घ्यायचं. आता ग्रेव्हीला उकळी काढून घेऊ आणि नंतर आपण याच्यामध्ये काजू घालून घेऊ. तर ग्रेव्हीला छान अशी उकळी आली, तुम्ही बघू शकता. गॅस इथे मी आता पुन्हा कमी केलेला आहे. आता आपण जे फ्राय करून घेतलेले काजू आहेत ते आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे. तर अर्धे काजू इथे मी ग्रेव्हीमध्ये घालून घेते आणि अर्धे आपण इथे सजवण्यासाठी ठेवूया. तर आता आपण पुन्हा हे 2-3 मिनिटं छान असं शिजवून घेऊ. याच्यावरती झाकण ठेवू आणि गॅस कमी करू. तर 2-3 मिनिटं पुन्हा छान असं मी कमी गॅसवरती शिजवून घेतले काजू घातल्यानंतर आणि तुम्ही बघू शकता मस्त असा मसाला आपला इथे तयार झालाय. आता जरी पातळ दिसत असेल थोडा, थंड झाल्यानंतर हा छान असा आपण हॉटेलमध्ये खातो तसा घट्टसर होतो. गॅस इथे मी बंद केलेला आहे. आता याच्यावरती आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊ. थंड झाल्यानंतर हा मसाला अगदी हॉटेलमध्ये भेटतो त्या पद्धतीचाच तयार होतो. आता जरी तुम्हाला पातळ दिसत असेल तर जसं जसं थंड होईल तसा हा मसाला खूप भन्नाट असा तयार होतो आणि तुम्ही बघू शकता मस्त तरी आलेली आहे. छान असा मसाला आपला हा तयार झालेला आहे. एकदम सोप्या पद्धतीने झटपट तयार झालेला आहे. आपण रोजची भाजी बनवायला जेवढा वेळ लागतो त्याच्या कमी वेळेमध्ये आपण हा काजू मसाला इथे बनवलेला आहे. आता गॅस बंद करून आपण याच्यावरती कोथिंबीर घालून घेतली आहे. आपण शिल्लक ठेवलेले काजू आहेत ते आता आपण हा मसाला छान असा कोथिंबीर घालू आणि त्याच्यावरती काजू ठेवून छान असं सजवून घेऊ. तर बघा मस्त मसाला झालेला आहे, अगदी घट्टसर झालेला आहे. आपण हॉटेलमध्ये धाब्यावरती खातो त्या पद्धतीचाच हा काजू मसाला तयार झालेला आहे. खूप छान तरी सुटलेली आहे मसाल्याला. तर बघा मी अशा पद्धतीने सर्व काजू व्यवस्थित असे ठेवून दिलेले आहेत. आता मी तुम्हाला वाटीमध्ये काढून दाखवते. छान असा आपला हा काजू मसाला तयार झालेला आहे. तर वाटीमध्ये आपण काढून घेऊया आणि बघा मस्त चमचमीत तरीदार असा मसाला आपला इथे तयार झालेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही देखील नक्की बनवून बघा. बनवायला खूप सोपा आहे. घरगुती मसाल्यामध्ये आपण हा तयार केलेला आहे. चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा रोटीसोबत तुम्ही हा काजू मसाला खाऊ शकता. तर मस्त अशी तरी आलेली आहे आणि खूप छान कलर आलेला आहे.
घरगुती मसाल्यामध्ये एकदम सोप्या पद्धतीने हा काजू मसाला आपला घरीच तयार झालेला आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा। बनवायला देखील खूप सोपा आहे, कमी साहित्यामध्ये आणि पटकन तयार होतो। तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला जर हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त नक्की शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल, तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा। शेजारी बेल आयकॉनचं बटन आहे ते क्लिक करा, म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला देखील लगेच बघायला भेटतील। तर वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांना अगदी मनापासून धन्यवाद। चला तर मग भेटूया अशाच एक नवीन रेसिपी सोबत।